देशामध्ये आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्याची सुरुवात येत्या 1 मेला गुजरातमध्ये होणार आहे। आज गुजरात सरकारचे मंत्री विजय रूपानी यांनी ही घोषणा केली। या निर्णयानुसार गुजरात सरकार 6 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या खुल्या प्रवर्गातल्या जनतेला 10% आरक्षण देणार आहे। यात पाटीदार समाजाचाही समावेश आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि आरोग्यमंत्री निशिंत पटेल यांच्या उपस्थितीत पाटीदार समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर चर्चा झाली। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। रिजर्वेशन था, उनको जो अनामत रिजर्वेशन मिल रहा है उसमें से 0.1% भी उनका जो हक था उसको हमने छीना नहीं है। उनको पूरा के पूरा आरक्षित किया है, उसको रक्षण दिया है। बाकी 10% हमने और बढ़ा दिया है, जिसमें इकोनॉमिकल बैकवर्ड्स जितने सवर्ण ज्ञाति के लोग हैं और उनको रिजर्वेशन मिलेगा। 6 लाख तक की लिमिट इकोनॉमिकली जिसकी परिवार की आमदनी होगी ये लिमिट रहेगी और उनको 10% मिलेगा। 2019 मध्ये भाजप विरोधी पक्षांचं नेतृत्व करण्याकरता नितीश कुमार यांच्या चेहऱ्याला पवारांचा पाठिंबा मिळाला। बिहारमध्ये नितीश कुमार यांनी त्यांचं नेतृत्व दाखवून दिलं आणि त्यांनी जनतेचा पुरेपूर पाठिंबाही मिळवला आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं असे पवार म्हणाले। त्याशिवाय उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकीत पवारांनी मायावतींच्या बाजूने कौल दिलं आहे। शिवाय सोनिया गांधी या काँग्रेसच्या सेमेटिंग फोर्स असल्याचा पुनरुच्चार देखील पवारांनी केला। नीतीश जी सेकंड टाइम बिहार जैसे इम्पोर्टेंट और बड़े स्टेट में लालू जी और वो मिलकर एक राज्य को उन्होंने वायबल अल्टरनेटिव दिया है और इसलिए एक जिसके पॉलिटिकल स्ट्रेंथ है ऐसा नेता के रूप में उनको नज़रअंदाज नहीं कर सकते और इसलिए उन्होंने प्रपोजल दिया है। इस पर सीरियसली लोग लेके जब एक्चुअल बात होगी, अभी पूछिए। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातल्या लाचखोरीवरून दिल्लीत काँग्रेस आणि भाजपत सुरू असलेला घमासान शमण्याचं नाव घेत नाही। आज काँग्रेसचे याचिकाकर्ते सोनिया गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले। राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या घराबाहेर निदर्शनं करण्यात आली। तर इकडे भाजपनेही सोनियांच्या विरोधातली मोहीम आणखी मजबूत करायला सुरुवात केली आहे। काँग्रेस विरोधातली भूमिका मांडण्याकरता केंद्रीय मंत्र्यांची रीघ लागली। देशामधल्या अग्रगण्य सरकारी बँकांचे 9,000 कोटी थकवणाऱ्या उद्योगपती विजय माल्याचा पासपोर्ट रद्द केला आहे। परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतानं ब्रिटन सरकारशी या प्रकरणी पत्रव्यवहार सुरू केला आणि त्याचा पाठपुरावा करण्याची तयारी केली आहे। 4 दिवसांपूर्वीच माल्याचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आलाय। शिवाय प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत मल्ल्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आले। सिरियामधल्या एलेप्पो शहरात विद्रोहकांच्या क्षेत्रात झालेल्या हवाई हल्ल्यात एक हॉस्पिटल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। यात 27 लोक मरण पावलेत, 3 लहान मुलांचाही यात समावेश आहे। एलेप्पोत झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अनेक इमारती कोसळल्या। या ढिगाऱ्यातून एका लहान मुलीचा जीव वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय। इटलीमधल्या वारेसे भागात पोलिसांनी ISIS संघटनेत सहभागी व्हायच्या तयारीत असलेल्या 4 संशयितांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सगळे संशयित इटलीत हल्ला करण्याचा कट रचत होते। त्यातल्या एका आरोपीचा व्हिडिओ पोलिसांनी प्रदर्शित केला। जॉर्जिया शहरामध्ये सुरक्षा एजन्सीजनं युरेनियम विकणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे। या युरेनियमची किंमत $3 मिलियन असल्याचं म्हटलं जातंय। या महिन्यात सुरक्षा एजन्सीकडून $200 मिलियन युरेनियम जप्त करण्यात आलंय। आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली। व्हेनेझुएलाच्या माराकॅबो शहरात दरोडा आणि आगीच्या वाढत्या घटनांमुळे नॅशनल गार्ड तातडीनं तैनात करण्यात आले। दरोडेखोरांच्या या दहशतीनं जनतेनं शासनाविरोधात प्रदर्शन केलं होतं, त्यामुळे तातडीनं हे पाऊल उचलण्यात आलं। अमेरिकेतल्या बाल्टिमोर भागातल्या एका टीव्ही चॅनलच्या बिल्डिंगला उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गोळी घातली। धमकी देणाऱ्या व्यक्तीनं आपला चेहरा पूर्णपणे बदलून प्राण्यांचा पेहराव त्यानं घातला होता। चीनच्या तायकांग भागात एका 3 वर्षांच्या मुलाचं डोकं कारच्या रूफमध्ये अडकलं। अनेक प्रयत्नांनंतरही ते निघत नसल्यानं अखेर रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं आणि त्या मुलाचं डोकं यातून बाहेर काढण्यात आलं। नॉर्थ कोरियामध्ये घेतलेली बॅलिस्टिक मिसाईल टेस्ट गुरुवारी अयशस्वी ठरली। 14 दिवसांच्या आत दुसऱ्यांदा मिसाईल टेस्ट अयशस्वी झाली। बाजूच्या साऊथ कोरियाच्या डिफेन्स मिनिस्टरनं या गोष्टीची माहिती दिली।
अमेरिकेच्या दक्षिण भागातल्या मिसिसिपी शहरात मुसळधार पावसानंतर पूर आला. पोलिसांनी गल्फ पोर्टमधून पुरात फसलेल्या 20 लोकांचे प्राण वाचवले. त्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तसंच रस्ते देखील पाण्याखाली गेले. नासाच्या अंतरिक्ष यान मार्स रोवर क्युरिओसिटीनं मंगळ ग्रहावरून 307 डिग्री पॅनोरॅमिक छायाचित्र काढून पाठवलं. या छायाचित्रात मंगळ ग्रहावरचं संपूर्ण दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. नासाच्या जेट प्रॉपलन्स लॅबोरेटरीनं हे छायाचित्र प्रदर्शित केलं. ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेकरता पात्र ठरलेला उदयोन्मुख रोईंगपटू दत्तू भोकनळ भारतात परतलाय. त्याच्या नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यामधल्या तळेगाव रोहित त्याचं जल्लोषात स्वागत झालं. अवघ्या 1,500 लोकवस्तीच्या तळेगाव रोहितचा दत्तू ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करणार ही गावाकरता अभिमानाची बाब आहे. दत्तूचं गावात आगमन होताच गावकऱ्यांनी त्याचं उत्स्फूर्त स्वागत केलं. त्याची दणकेबाज मिरवणूकही काढली. सुवासिनींनी औक्षण केलं. फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांचा वर्षाव करून गावच्या भूमिपुत्राचा सत्कार करण्यात आला. मुंबईमधली वादग्रस्त आदर्श इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. आदर्श सोसायटीनं स्वखर्चानं ही इमारत पाडावी असंही या आदेशात म्हटलंय. पर्यावरण खात्यानं सेज नियमांअंतर्गत आदर्श इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशावर कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय. या प्रकरणी संरक्षण विभागानं चौकशी करावी आणि दोषी असलेल्या मंत्री, राजकारणी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे आदेशही हायकोर्टानं दिलेत. न्यायमूर्ती खेमकर आणि न्यायमूर्ती मोरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. तर चुकीच्या पद्धतीनं आदर्श इमारतीचं काम सुरू होतं हे लक्षात आल्यावर संरक्षण विभागानं कारवाई का केली नाही असा प्रश्नही न्यायालयानं केलाय. तसंच या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश संरक्षण विभाग आणि राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. तर 7 प्रतिवाद्यांना 6 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिलेत. दरम्यान सुप्रीम कोर्टात जायला 12 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. सोसायटीच्या सदस्यांनी देखील या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला. आदर्श घोटाले के जो बीच में हमने जो पूरी मेहनत की थी और कोर्ट के सामने जो सुनवाई के लिए रखी थी, उससे आज पता चल रहा है कि न्याय है. तो थोड़ी दिक्कत होती है क्योंकि इनमें जो थे बड़े बड़े लोग थे, बड़े बड़े बाबू लोग थे, बड़े बड़े मिनिस्टर थे और आप लोगों की भी मेहनत है कि आप लोग भी इसमें जुड़े रहे और आखिरकार जाके आज आदर्श गिराने की ऑर्डर हाई कोर्ट से मिली. लेकिन उन्होंने एक उनसे मुदत मांगी है कि 12 हफ्ते का टाइम दिया जाए. लेकिन आज की जो ऑर्डर थे उससे हम संतुष्ट है. सर्वोच्च न्यायालयानं केंद्रानं दाखल केलेल्या याचिकेला नीट विषयीच्या याचिकेवरती आजच्या आज सुनावणी करायला नकार दिला. शिवाय 1 मेला होणारी नीटची परीक्षा स्थगित करायला देखील कोर्टानं नकार दिलाय. त्यामुळे 2 टप्प्यात होणारी नीटची ही परीक्षा आता वेळापत्रकाप्रमाणेच होईल असं स्पष्ट झालं. दरम्यान 5 मेला राज्याची सीईटी होणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर प्रवीण शिनगारे यांनी दिली आहे. MBBS, डेंटल, आयुर्वेदिक, युनानी या सगळ्याची परीक्षा 5 तारखेलाच होणार असल्याचे त्यांनी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये 1 तारखेला जी AIPMT होणार आहे त्याला जे मुलं बसलेले आहेत त्यांनी ती परीक्षा द्यावी. 5 मेला जी राज्य शासनाची CET होणार आहे ती होणार आहे ही पहिली गोष्ट, ती रद्द झालेली नाही आहे आणि त्या परीक्षेला सुद्धा विद्यार्थ्यांनी संपूर्ण तयारीनिशी बसावं. परवाच्या महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्र विदर्भाचं आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. आतापर्यंत शांततामय पद्धतीनं होणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागेल आणि त्याकरता राज्य सरकारच जबाबदार असेल असा इशारा आज झालेल्या विदर्भवादी संघटनांच्या बैठकीत देण्यात आला. या आंदोलनाची दिशा ठरवण्याकरता आज नागपुरात बैठक झाली. माजी महाधिवक्ता हरियाणे यांनी ही बैठक बोलावली होती. 1 मेला काळा दिवस पाळण्यात येणार असून या दिवशी प्रत्येक तालुक्यात विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्यात येईल अशी घोषणा आणे यांनी केली. की आंदोलनाचं स्वरूप हे काही एक माणूस बोलतो त्याप्रमाणे आंदोलन चालतं असं कधीच होत नाही. मी हिंसेचं समर्थन करत नाही, किंबहुना हिंसा व्हायला नको हे पुन्हा पुन्हा सांगतोय. पण हिंसा झाली तर मी समजतो, आम्ही त्याला कारणीभूत राहणार नाही. धुळे शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी वाईट आहे की गढूळ पाणी प्यावं लागतंय. स्वार्थी लोकप्रतिनिधींनी अशा परिस्थितीतही स्वतःकडचं पाणी विकायला सुरुवात केली आहे. ना पंचायत समितीला याचा सोयरसुतक आहे ना जिल्हा परिषदेला. 3 दिवस तीन पाणी पुरवठा योजना असताना गावांचा घसा मात्र कोरडाच आहे. त्यामुळे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. एकीकडे दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय तर दुसरीकडे बदलापुरात दररोज हजारो लिटर पाणी गटारात जाते. गेल्या 8 महिन्यांपासून
वालिवली आणि बेलिवली गावात वालिवली आणि बेलिवली भागामध्ये जलवाहिनी फुटली आहे. नागरिकांनी जीवन प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या, पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे रोज पहाटे 5 ते सकाळी 7:30 या काळात हजारो लिटर पिण्याचं पाणी बेलिवली भागात वाया जाते. रस्त्याच्या कामावेळी जलवाहिनी फुटली, मात्र अजून ती दुरुस्त झालीच नाही. एकीकडे बदलापूर शहरात पाणी कपात सुरू आहे, तर दुसरीकडे याच बदलापूर शहराचा भाग असलेल्या बेलिवली आणि वालिवलीत असं पाणी वाया जातं. दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या लातूरमधलं तापमान सध्या कमालीचं वाढलंय. 2 दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे तापमानात अधिक भर पडली, त्यामुळे नागरिक उकाड्यानं प्रचंड हैराण झालेत. काल दिवसभर लातूरकर वाढत्या तापमानामुळे आणि घामांच्या धारामुळे कमालीचे वैतागले. आष्टी तालुक्यातल्या पोखरीजवळच्या पोल फॅक्टरीजवळ टमटम आणि ट्रॅव्हल्सचा समोरासमोर अपघात झाला. त्यात सोनपेठ इथल्या टमटममधले 6 जण ठार झाले. ही घटना शुक्रवार पहाटेच्या सुमारास झाली आहे. मैतानमध्ये 3 पुरुष, 1 स्त्री आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. टमटम पुण्याला चालली होती. एक लहान मुलगा, एक महिला यांना नगर इथं उपचाराकरता पाठवण्यात आलं. मुंबईमधल्या हार्बर रेल्वे लाईनच्या प्रवाशांकरता अखेर आजपासून 12 डब्यांच्या गाड्या सुरू झाल्या. सकाळी 6 वाजता 12 डब्यांची पहिली लोकल वाशीहून वडाळ्याला निघाली. वाशी ते वडाळा आणि पनवेल CST दरम्यान 14 फेऱ्या करण्यात येणार आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वे सर्व गाड्या 12 डब्यांच्या आहेत, तर आता हार्बरवरती या गाड्या सुरू झाल्यानं गर्दीत 33% कमतरता होईल असा अंदाज. एका सरकारी अधिकाऱ्याला लाच घेण्याकरता नव्हे तर देण्यासाठी अटक होण्याची घटना वसई विरारमध्ये घडली. महापालिकेच्या नगर नियोजन विभागाचे उपसंचालक वाय शिवा रेड्डी याला 25 लाखांची लाच देताना रंगेहात पकडण्यात आला. काही प्रकरणांमध्ये कोर्टात याचिका किंवा पोलिसात तक्रार करू नये, RTI अंतर्गत माहिती मागू नये याकरता शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांना त्यानं 1 कोटींची लाच देऊ केली होती. काल रात्री उशिरापर्यंत एव्हरशाईन इथल्या रेड्डीच्या घरावरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापा टाकला. यात मोठी रक्कम हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रामधलं पर्यटनासाठीचं एक उत्कृष्ट ठिकाण थोडंसं दुर्लक्षित राहिलंय. पालघरपासून 12 किलोमीटर अंतरावरती असलेला केळवा बीच हा अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असा समुद्रकिनारा आहे. या पर्यटन स्थळाचा अपेक्षित विकास केला गेला तर एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून केळवे नावाला येऊ शकतं असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी इथं थोडं लक्ष द्यावं अशी गरज व्यक्त होती. पालघर जिल्ह्यामधल्या पश्चिम पट्ट्यात पर्यायी पीक म्हणून गेल्या वर्षी ऊस लागवडीचा प्रयोग करण्यात आला. उत्तमरित्या तयार झालेल्या ऊसाचा रसवंतीकरता वापर करण्याऐवजी त्यापासून ऑर्गॅनिक गूळ तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला. तरुण उद्योजक आणि शेतकरी भूषण सावे, विजय माळी यांनी हा प्रयोग केला. कोसबाड कृषी केंद्राच्या मार्गदर्शनामुळे ऊसाची ही शेती यशस्वी झाली. 1 टन ऊसापासून सुमारे 120 किलो चांगल्या प्रतीचा गूळ तयार होतोय. पुढच्या वर्षी 10 एकरवर नव्यानं ऊस लागवडीचा मानस या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. क्रिकेट लिजंड सचिन तेंडुलकर रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय चमूचा गुडविल अँबॅसेडर होऊ शकतो. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष तरलोचन सिंग यांनी तसे संकेत दिले. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार सचिन आणि प्रिन्स ऑफ रिदम म्हणून ओळखला जाणारा संगीतकार A.R. रहमान यांनाही गुडविल अँबॅसेडर होण्याबाबत विचारण्यात आले, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अर्थात अन्य काही जणांना सहभागी करून घेण्याचा विचार असल्याचं सिंग यांनी ट्विट केलं. ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेत्या भारताच्या सायना नेहवालनं एशियन बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. सायनानं थायलंडच्या निचाओन जिंदाफ्लॉवरवरती 21-14, 21-18 अशा फरकानं मात केली. मात्र भारताच्या PV सिंधूचं एशियन बॅडमिंटन टुर्नामेंटमधलं आव्हान संपुष्टात आलं. सिंधूला चीनच्या तैपेईच्या ताई झू यिंगनं 21-13, 20-22, 8-21 अशा फरकानं पराभवाची धूळ चालली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.